तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 18 जानेवारीच्या भागात तुम्ही बघत आहात की रविराजांनी शिवानी जाधव हिला कोर्टामध्ये बोलवलेलं आहे. रविराज म्हणता या साक्षीद्वारे आपल्याला कळू शकेल की साक्षी शिखरे या त्यावेळेला नेमक्या कुठे होत्या. नागराज प्रियाला म्हणत असतो, हळूहळू काय ग, तू नाश्ता नाही केलायस का, नख कशाला खातीयेस, सगळं चाललंय ना आपल्या बाजूने, मग कशाला टेन्शन आणतीयेस. प्रिया म्हणजे तुम्हाला कळतं का, अर्जुनचा घरी वेळ जात नव्हता म्हणून हिअरिंग मागून नाही घेतलीये त्याने, काहीतरी त्याने सॉलिड जमवलेलं आणि तो सांगणार आहे कोर्टात. ही खोटी साक्ष काय टिकणार आहे त्याच्या पुढे. आता रविराजांनी त्या साक्षीदाराला बोलवण्यासाठी परवानगी मागितली आहे. अर्जुनला खूपच आश्चर्य वाटते की हे सगळं कसं काय घडलं, हा खोटा साक्षीदार कसं काय यांनी आणला. तर त्या शिवानी जाधवला आता कोर्टात बोलवण्यात येत आहे आणि त्या शिवानी जाधवला प्रश्न विचारलेत रविराजांनी की तुम्ही त्यावेळेला नेमक्या कुठे होत्या आणि तुमची आणि साक्षीची भेट कशी झाली. आधी तर तिने भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतलीये की ती खरं सांगेल म्हणून, पण ही शिवानी सगळं खोटं सांगते. रविराज तिला विचारतात की तू ह्या मुलीला ओळखतेस का, तेव्हा ती शिवानी म्हणते नाही मी ओळखत नाही, पण मी या मुलीला भेटले होते, मी धुमाळ वस्तीजवळ या मुलीला भेटले होते साधारण 8. मग रविराज म्हणतात ही मुलगी त्या रात्रीबद्दल बोलतीये ज्या रात्री वात्सल्य आश्रमात मर्डर झाला होता. मग आता ही कुसुम मध्येच सायलीला म्हणते हे कसं काय झालं ग, तू तर म्हणते हा किल्लेदार खूप चांगला माणूस होता, याने तर खोटी साक्ष उभी केली आहे. सायली म्हणते नाही ग कुसुमताई, रविराज सर असे नाहीयेत, थांब जरा ती मुलगी काय म्हणते आपण ऐकूयात. मग आता ती शिवानी सांगते मी त्या रात्री ट्युशनहून घरी चालले होते तेव्हा आमच्या धुमाळ वस्तीच्या समोर ही एक गाडी उभी होती, म्हणजे वेडीवाकडी पार्क केलेली होती. गाडीच्या शेजारी हीच ताई उभी होती, तिला बरं वाटत नव्हतं, तिला उलट्या वगैरे होत होत्या, चक्कर येत होत्या. तर मी तिच्या जवळ जाऊन तिला मदतीसाठी विचारलं तर ती नाही म्हणाली. मग मी तिला पाणी पण दिलं, काही हवंय का नकोय का असं विचारलं, पण ती नाहीच म्हणत होती. मग मी तिला गाडीमध्ये बसवलं तिच्या आणि मग ती गाडीत बसून निघून गेली. मग रविराज सांगतात ही तीच रात्र होती युअर ऑनर, खुनाचीच वेळ 9:30चा वेळ ही तीच रात्र होती. या तीनही गोष्टी हे सिद्ध करतायत की माझे अशील त्यावेळी वात्सल्य आश्रमात नव्हतेच. आता रविराजांनी एवढाच युक्तिवाद केलाय आणि संपवलाय. मग आता अर्जुनला विचारण्यात येतं की तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का साक्षीदाराला. मग अर्जुन म्हणतो हो नक्कीच. मग आता अर्जुन त्या मुलीसमोर आलाय शिवानी जाधव समोर आणि विचारतोय की तुम्ही या साक्षी शिखरे म्हणजे यांना तुम्ही 9:17 रिसॉर्टच्या बाहेर पडल्या होत्या. तिथून धुमाळ वस्ती बरीच दूर आहे आणि तुम्ही जवळपास 9:45च्या सुमारास त्यांना भेटला असाल. टायमिंग तर मॅच होती, पण मला एकच सांगा इतक्या रात्रीपर्यंत तुमची कुठली ट्युशन सुरू होती. आता ती मुलगी जरा गडबडते, पण ती मुलगी वेळ मारून बरोबर उत्तर देते की आमची परिस्थिती गरिबीची आहे सर, म्हणून मी दिवसा नोकरी करते आणि रात्री नाईट स्कूलला जाते, कारण आमच्यासारखे विद्यार्थ्यांना परवडत नाही ना, रात्री घरी यायला उशीरच होतो मला त्यामुळे. मग अर्जुन विचारतो मी साक्षी शिखरे यांना मदत करताना पाणी देताना किती वेळ गेला असेल. आणि हळूच साक्षीला म्हणतो आता हा मिनिटाचा हिशोब विचारणार का काय तिला. साक्षी म्हणते तिला पढवलंय व्यवस्थित, नका टेन्शन घेऊ. तर ती शिवानी म्हणते 25-30 मिनिटं गेली असतील. अर्जुन म्हणतो अरे बापरे इतक्या वेळ, रस्त्याच्या कडेला दारू पिऊन उलटी करणाऱ्या बाईकडे कोण इतक्या वेळ थांबेल. शिवानी म्हणते अहो त्या ताईची तब्येत खूप बिघडलेली होती, तिला उभं पण राहता येत नव्हतं, अशा परिस्थितीत तिला सोडून जाऊ नये एवढी माणुसकी तर सगळ्यांकडेच असते ना, आणि त्यातल्या त्यात एखाद्या मुलीला अशा वेळेला एक मुलगी मदत करेलच ना. तिची मळमळ कमी झाली आहे याची मी खात्री कमी केली आणि मग मी तिला तिच्या गाडीमध्ये बसवलं, तर यात तर एवढा वेळ जाणारच. अर्जुन आता तिला म्हणतो ठीक आहे तुम्ही खाली जाऊन बसू शकता. अर्जुनने तिला जास्ती प्रश्न विचारलेलेच नाहीयेत. प्रिया मनात विचार करते आई शपथ कसली थापाडी आहे ही पोरगी, मला हिच्याकडे ट्युशन लावावी लागेल. मग न्यायाधीश म्हणतात रविराज किल्लेदारांनी हे सिद्ध केलंय की त्या रात्री साक्षी शिखरे या खुनाच्या जागी नव्हती. तर अर्जुन सुभेदार तुम्ही आजची तारीख मागवून घेतली त्याचं काही विशेष कारण. मग अर्जुन म्हणतो हो युअर ऑनर, आजची तारीख मागवून घेण्याचा माझा उद्देश पूर्णपणे वेगळा होता, पण ॲडव्होकेट किल्लेदारांना माझ्या आधी बोलायचं होतं म्हणून मी त्यांना बोलू दिलं, पण साक्षी शिखरे ही त्या रात्री कुठे गेली होती याबद्दल मला काही बोलायचंच नव्हतं. प्रिया नागराजला हळूच म्हणते बघा बघा मी म्हणाले होते ना त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय म्हणून. नागराज म्हणतो गप्प बैस, तू काहीतरी बोलली ना की वाईटच होतं, आता बघू काय बोलतो ते. मग अर्जुनने महिपतला बोलवण्याची परमिशन मागवली आहे कोर्टाला. महिपत शिखरे यांनी या विटनेस बॉक्समध्ये यावं. आता सगळ्यांचे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट झालेले दाखवले त्यांनी. साक्षी एवढी घाबरते.
मग महिपत त्या विटनेस बॉक्समध्ये येतोय आणि कसलं भारी युक्तिवाद केलाय प्रेक्षकांनो. तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये माझ्या चॅनलवर ऐकू शकता. आय नो तुम्ही फोटो बघू शकत नाही, पण इमॅजिन नक्कीच करू शकता. माझं चॅनल वाचावं यासाठी तुम्ही एवढं तर करू शकता ना प्रेक्षकांनो. विचार करा, मी माझे एवढे व्ह्यूज कशासाठी गमवत असेल? माझं चॅनल वाचवण्यासाठी. तेच नसलं तर माझा आवाज मी कुठून ऐकू तुम्हाला? त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे. रिव्ह्यू चेंज होणार नाही, फक्त तुम्हाला फोटो दिसणार नाही प्रेक्षकांनो. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. असो तर आता महिपत तिथे विटनेस बॉक्समध्ये आलाय. प्रिया घाबरत असते. ती म्हणत असते मोठा गेम आहे अर्जुनचा. मग आता अर्जुन विचारतो महिपत शिखरे तुम्ही फारच फेमस बिल्डर आहात. मग अण्णा म्हणतो हा फेमस बिमस काही माहिती नाही मला, पण मी गरजू लोकांना घरं बांधून देतो. मी चांगला बिल्डर आहे. मग अर्जुन म्हणतो मला माहिती आहे, लोक तुमचे घरं घेण्यासाठी, लक्झुरियस घरं घेण्यासाठी करोडो रुपये मोजतात. पण काय हो, त्यासाठी तुम्हाला जमिनी लागत असतील ना? मग अण्णा म्हणतो हो, पायाखाली जमीनच नसेल तर डोक्यावर छप्पर कुठून येणार आहे, नाही का? मग अर्जुन म्हणतो मग या जमिनी विकत घेण्यासाठी खूप अडचणी येत असतील नाही तुम्हाला? रविराज म्हणतात ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट सुभेदारांना जर कन्स्ट्रक्शनची एवढीच माहिती घ्यायची असेल तर त्यांनी पर्सनली जाऊन घ्यावी शिखरेंकडे. कोर्टाचा वेळ वाया घालू नये. आता लगे महिपत नमस्कार करून निघायला लागलेला असतो. मग अर्जुन म्हणतो युअर ऑनर, मी जे काही विचारतोय ते वात्सल्य आश्रमाच्या मर्डर संबंधितच आहे. माझ्या पॉईंटवर यायला मला जरा वेळ द्यावा प्लीज. मग आता न्यायाधीश म्हणतात काही हरकत नाहीये. मग आता अर्जुन असली धुलाई करतो अण्णाची पुढे. तर मिस्टर महिपत शिखरे सांगा, कुठल्या कुठल्या अडचणी येतात तुम्हाला जमिनी विकत घेताना? मग अण्णा म्हणतो काय कधी कधी काय असतं, जमीन फार महाग जाते आणि कधी कधी जमीन मालकाला विकायचीच नसते, असं होत राहतं. अर्जुन म्हणतो एखादी जमीन जर तुम्हाला खूपच आवडली असेल आणि त्या मालकाला ती विकायचीच नसेल तर अशा परिस्थितीत काय करता हो तुम्ही? जाऊ देता का ती जमीन? मग आता लगेच अण्णा म्हणतो नाही नाही नाही, जाऊ देऊन कसं चालेल, सोडून कसं चालेल? अहो या धंद्यावरच तर पोट पाणी चालतं ना आमचं. जमीन तर घ्यावीच लागते. आता अण्णा हे बोलून इथे फसलाय. अर्जुन म्हणतो मग काय करता हो तुम्ही? अण्णा म्हणतो काय करणार, जमीन महाग असली तर वरचे पैसे देणार आम्ही. काय करणार साहेब, अहो आमचे हात दगडाखाली असतात ना. अर्जुन म्हणतो तरी पण मालकाला जर जमीन विकायची नसेल तर तुम्ही काय करता हो? आता उदाहरणार्थच बघा ना, मधुकर पाटील म्हणजे त्यांच्या आश्रमाची जमीन फारच आवडली होती हो तुम्हाला, पण त्यांना तर ती विकायचीच नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता? मिस्टर महिपत शिखरे. आता अण्णाला जवळपास घाम फुटलाय. तो सारखा अर्जुनकडे बघतोय. मग अर्जुन म्हणत असतो बोला, उत्तर द्या ना. आता मध्ये सायली कुसुमशी बोलताना दाखवली. बघ सर कशी कोंडीत पकडताय त्याला, कसं घाम फुटलाय बघ त्याला. कुसुम म्हणते कसला थोबाड उघडतोय तो, कसला घाबरताय बघ. प्रिया बघ कशी बघते त्याच्या तोंडाकडे. साक्षी विचार करत असते आय जस्ट होप अण्णा शांतपणे उत्तर देतील. एकदा का त्यांचं टेम्पर लूज झालं ना तर मेलो आपण सगळे. नागराज म्हणत असतो गप्पा बसा ना तुम्ही, निगेटिव्ह कशाला बोलताय? महिपत एवढा हुशार आहे की तो अर्जुनला हँडल करू शकतो. अर्जुन म्हणत असतो अहो बोला बोला मिस्टर शिखरे, उत्तर द्या, आपल्या कोर्टाकडे वेळ नाहीये एवढा. असं आहे का हो शिखरे, का याचं उत्तर कोर्टात सगळ्यांसमोर देता येत नाही? मग अण्णा म्हणतो नाही नाही नाही, अहो असं काहीच नाहीये, सांगायसारखं नाहीये वगैरे असं काही नाहीये. अहो म्हणजे मालक जर जमीन विकायला तयार नसला तर आम्ही त्याला मनवतो ना. आम्ही काय करतो, त्याला असं मोठी डील देतो. म्हणजे त्याला असं म्हणतो ज्या भावात तुला जमीन विकायची त्याच्यापेक्षा जास्ती भाव आम्ही देऊ, एवढं सगळं करायला तयार होतो आम्ही. मग अर्जुन म्हणतो तरी सुद्धा जर त्यांना विकायची नसेल तर तुम्ही काय करता हो? मग आता लगेच महिपत म्हणतो मग आम्ही अजून मोठी डील देतो, आमच्या टावर मध्ये मोठं असं घर देतो. त्याला हात जोडून सांगतो ए बाबा, सोन्यासारखी हिरे लागलेली जमीन, सोन्यासारखी संधी जाऊ देऊ नको रे बाबा. आता हे सगळं बोलताना ना अण्णा अक्षरशः हात जोडून खाली झुकून अर्जुन पुढे हे सगळं सांगत असतो आणि असा डोळे वटारून म्हणतो कळलं का तुम्हाला? आता तुझ्या कच्च्या बच्चांचा विचार कर. असं हात जोडून युअर ऑनर, हात जोडून सांगतो आम्ही. तुझ्या कच्च्या बच्चांचा विचार कर, तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांचा विचार कर, चांगल्या राहतील, आरामात त्यांना जगू दे, असंच आम्ही त्यांना सांगतो. कुसुम सायलीला म्हणते असे हात शिवशिवत आहे ना माझे, असं वाटतंय जाऊन त्याच्या थोपाडीतच मारावं. अर्जुन म्हणतो अरे वा वाव, तुमच्यासारखा मोठा बिल्डर असा हात जोडून उभा राहतो लोकांपुढे.
काय हो महिपत शिकरे, किती नम्र आहात हो तुम्ही. नाही म्हणजे तुमच्यासारखी लोक फक्त कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्येच नाही तर बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये असायला हवीत. आणि तुमच्या इतका सरळ मार्गाने चालणारा माणूस म्हणजे चमत्कारच म्हणावा. मग लगेच अण्णा म्हणतो, अहो नाही हो, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो. आणि काय ना साहेब, मी माझ्या पोरीला नेहमी समजून सांगत असतो, काय ना बाई, हात, चारित्र्य आणि व्यवहार नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. म्हणजे रात्री कशी शांत झोप लागली पाहिजे. कधीच कोणाच्या शिव्याशाप घेऊन काही होत नसतं. साक्षी विचार करते की अण्णा खूपच मस्त हँडल करताय सगळं. मग अर्जुन म्हणतो, किती ग्रेट विचार येतो तुमचे महिपत शिकरे. नाही म्हणजे ज्या माणसांकडून तुम्ही नम्रपणे हात जोडून जमिनी मागितल्यात ना, त्यांचं तुमच्याबद्दल काय मत आहे ना, ते आपण कोर्टाला दाखवूयात. आता मात्र अण्णाची तंदरली प्रेक्षकांनो. आता अर्जुनने तो पेनड्राईव्ह घेतलाय आणि कोर्टात दाखवतोय आणि म्हणतोय, युअर ऑनर, या पेनड्राईव्ह मध्ये काही लोकांचे स्टेटमेंट आहेत जे मला कोर्टात दाखवण्याची परवानगी हवी आहे. आणि न्यायाधीशांनी ती परमिशन दिली आहे. आता अण्णाला जरा टेन्शनच आलंय. अण्णाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि अर्जुनने तो पेनड्राईव्ह दिलाय कोर्टाला दाखवण्यासाठी. आता मात्र प्रेक्षकांनो, यांनी सगळ्यांचे चेहरे नुसते टेन्शनमध्ये तसंच दाखवलंय आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केलाय. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, पुढे काय होईल? तर आता रविराज म्हणत असतात की हे सगळं नुसतं दाखवून वगैरे काहीही सिद्ध होत नसतो, कोर्टाला पुरावा लागतो. प्रत्यक्षदर्शी कोणी आहे का? मग आता कुसुमला तिथे हजर करण्यात आलंय आणि कुसुम सांगते की माझा दोन्ही वेळचा अनुभव अतिशय घाणेरडा होता या माणसाच्या बाबतीत. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, अर्जुनची ही चाल वर्क करेल का? आणि मी इथे सांगू इच्छिते की मागे सायलीने सांगितलेलं असतं की मधुभाऊ डाखोरे आहेत, त्याचा तर विषयच काढला गेलेला नाहीये. अर्जुनने तो विषयच काढला नाहीये कोर्टामध्ये. प्रेक्षकांनो, आय गेस मी बरोबर बोलतीये ना? तुम्हाला काय वाटतंय याबद्दल? प्लीज मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आज अण्णांनी फार भारी ऍक्टिंग केली आहे. आणि माझा हा व्हॉइस रिव्ह्यू आवडल्यास प्लीज प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला नेहमीच बेस्ट रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.